किंवा बऱ्याचशा दुःखाच्या कार्यक्रमामध्ये सर्वच जण सांगतात की आलेल्या प्रत्येक माणसाला जायचंय, आलेल्या प्रत्येक माणसाला जायचंय. नवे नवे माणसं म्हणतात की तो सायंकाळचा जर त्या गाडीनं नसता गेला तर त्याचा जीव वाचला असता, तो फिरायला नसता गेला तर त्याचा जीव वाचला असता, लवकर दवाखान्यात नेला असतं तर त्याचा जीव वाचला असता. आता तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून माने महाराज एक वाक्य सांगतो, माणसानं जावं कुठं म्हणजे मरण त्याचा पाठलाग सोडेल. घरामध्ये जेवत असला, कुणाच्या आद्यात नाही माद्यात नाही काय नाही, अटॅक येतोय माणूस जातोय. देवदर्शनाला गेला मामा तर टेम्पो पलटी होतोय, तीर्थयात्रेला गेलं टेम्पो पलटी होतोय, तिथं जाता येते. जाऊन द्या, इकडे कुठंच नको जायला. एखाद्या पर्यटन स्थळाला गेलं तर अतिरेकी गुळीनं मारतात, जावं कुठं. ते सोडून जर क्रिकेटची मॅच बघायला गेलं तर तिथं चेंगरी होती, तिथं मरते. आणि कोणीच नाही काय केलं तर मानसिक ताणतणाव येतून स्वतःचा फास लावून स्वतःचं आयुष्य संपवतोय. तुम्ही कुठंही जा, मरण तुमचा पाठलाग सोडत नाही. मग मरणाचं कारण काय? ही मरणाची रूप आहेत. पण सगळ्यात महत्वाचं मरणाचं कारण भांड गुरुजी, जन्म हेच मरणाचं कारण आहे.